श्री स्वामी समर्थ. येणारी 3 मार्चची धुळवड तुमच्या कुटुंबासाठी आनंदाची उधळण ठरेल की नकळत ओढवलेलं एखादं संकट. एका बाजूला रंगाचा सण, विजयाचा उत्साह आणि दुसरीकडे आकाशात घडणारी एक अशी खगोलीय घटना जिने शतकानुशतके मानवाला विचार करायला भाग पाडले आहे. होय, आपण बोलतोय चंद्रग्रहणाबद्दल. पण प्रश्न फक्त ग्रहणाचा नाहीये, प्रश्न आहे त्या भीतीचा, जो भद्रा आणि ग्रहण एकत्र आल्यावर निर्माण होतो. जेव्हा संपूर्ण देश होळीच्या ज्वालांमध्ये वाईट प्रवृत्तीचा नाश करत असेल, तेव्हा आकाशात चंद्राला ग्रहण लागणार आहे. अशा स्थितीत आपण आनंदाने एकमेकांना रंग लावावेत का, की देवघरासमोर दिवा लावून शांत बसावे? जर तुम्ही यावर्षीची धुळवड नेहमीप्रमाणे साजरी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या आरोग्यावर आणि भाग्यावर भारी पडू शकते. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव हे केवळ आनंदाचे साधन नसून ते आपल्या अध्यात्माचा आणि निसर्गाचा आरसा आहेत. होळी पौर्णिमा, ज्याला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणतो, ही ती रात्र आहे जेव्हा प्रल्हादाच्या भक्तीने अग्नीवर विजय मिळवला होता. पण 2026 सालातील ही पौर्णिमा काही वेगळीच आहे. अनेक वर्षांनंतर असा योग जुळून येत आहे जिथे पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण लागत आहे आणि त्यात भर म्हणून भद्रा काळ देखील आहे. शास्त्र सांगते की जेव्हा शुभ कार्यात किंवा सणात ग्रहांची स्थिती प्रतिकूल असते, तेव्हा माणसाने सावध होणे गरजेचं असते. आजच्या या विशेष भागात आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याला माहीत आहे की हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. तिने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला. पण तिथं काय घडले? विष्णू नामाचा जप करणाऱ्या प्रल्हादाला अग्नीने स्पर्शही केला नाही. उलट वरदानाचा गैरवापर करणारी होलिका जळून राख झाली. ही कथा आपल्याला शिकवते की वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी सत्याचा विजय होतोच. पण विचार करा, ज्या दिवशी हा विजय साजरा करायचा आहे त्याच दिवशी जर चंद्रावर सावट आले तर त्या विजयाची ऊर्जा आपण कशी ग्रहण करावी? 2 आणि 3 मार्च 2026 हे 2 दिवस कॅलेंडरवर साधे दिसत असले तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत. 2 मार्चला पौर्णिमा सुरू होत असतानाच भद्रा काळ सुरू होत आहे. शास्त्रात भद्रेला सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानले जाते. तिचा स्वभाव अत्यंत कडक आणि उग्र आहे. म्हणूनच भद्रेच्या काळात कोणतेही शुभ कार्य, विशेषतः होळी पेटवणे निषिद्ध मानले जाते. 3 मार्च 2026 रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? याचे उत्तर हो असे आहे. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. यालाच आपण चंद्रग्रहण म्हणतो. ग्रहण काळात निसर्गातील लहरींमध्ये बदल होतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील 70% असलेल्या पाण्यावर आणि मनावर होतो. चंद्रग्रहणाचे सूतक ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुरू होते. या काळात मंदिरे बंद असतात, मूर्तीला स्पर्श केला जात नाही आणि अन्नाचे सेवन टाळले जाते. 2026च्या या ग्रहणात सूतक काळ नेमका कधी असेल हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भक्तांनो, सूतक म्हणजे केवळ अशौच नव्हे, तर ती एक संधी असते स्वतःला शुद्ध करण्याची. जेव्हा बाहेरच्या जगात अंधार असतो तेव्हा अंतर्मनात ज्ञानाचा दिवा लावायचा असतो. मग अशा वेळी रंगाची उधळण करणे योग्य ठरेल का? हाच तो प्रश्न आहे ज्याचा लाखो लोकांच्या मनात गोंधळ निर्माण केलेला आहे. 3 मार्चला धुळवड आहे, पण त्याच दिवशी ग्रहण आहे. शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ग्रहण काळात आपण अशौच पाळतो. रंगाचा खेळ हा
आनंद, स्पर्श आणि बाह्य ऊर्जेशी संबंधित आहे. जर ग्रहण चालू असेल किंवा सूतक काळ असेल तर एकमेकांना रंग लावणे, गर्दीत जाणे किंवा बाहेरचे पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ग्रहण काळात वातावरणामध्ये नकारात्मक सूक्ष्मजीवाणूंची वाढ होते, असे विज्ञानही मानते. म्हणूनच जर तुम्ही धुळवड साजरी करणार असाल तर ती ग्रहणाची वेळ संपल्यानंतरच करणे श्रेयस्कर ठरेल. गर्भवती स्त्रिया आणि मुलांसाठी विशेष खबरदारी. ग्रहणाचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होत असेल तर तो गर्भवती स्त्रियांवर आणि लहान मुलांवर. चंद्र हा मनाचा कारक आहे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. धारदार वस्तूंचा वापर टाळावा. होळीच्या धुराचा आणि ग्रहणाच्या किरणाचा संयोग त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. मातांनो, तुमच्या मनात भीती नसावी तर श्रद्धा असावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा. तुमची भक्ती तुमच्या बाळाचे रक्षण करेल. धुळवडीच्या दिवशी लहान मुलांना रंगापासून दूर ठेवा, कारण या दिवशीची हवा आणि पाणी ग्रहणामुळे दूषित झालेले असू शकते. हे ग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ आहे आणि कोणासाठी अशुभ? मेष ते मीन या 12ही राशीच्या लोकांसाठी या दिवशी दान करण्याचे महत्त्व आहे. 2 मार्चच्या रात्री होळी पेटवताना भद्रा काळ संपण्याची वाट पाहावी लागेल. जर तुम्ही चुकीच्या वेळी होळी पेटवली तर त्याचे फळ उलट मिळू शकते. शास्त्रानुसार भद्राया द्वे न कर्तव्य, श्रावणी फाल्गुनी तथा. म्हणजेच भद्रेत रक्षाबंधन आणि होळी कधीही करू नये. यामुळे गावावर किंवा कुटुंबावर संकट ओढवू शकते. ग्रहण आणि होळीचा हा दुर्मिळ योग तुमची संकटे दूर करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. या दिवशी हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे हे कोटीपटीने फळ देते. धुळवडीच्या दिवशी रंगाऐवजी भगवंताच्या नामाचा रंग स्वतःला लावा. जर तुम्हाला धुळवड खेळायचीच असेल तर ती ग्रहणाच्या मोक्षानंतर, ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच खेळावी. घरामध्ये गंगाजल शिंपडावे आणि देवाला नैवेद्य दाखवून मगच आनंद साजरा करावा. भक्तांनो, सण येतात आणि जातात, पण आपली संस्कृती आपल्याला संयम शिकवते. 2026ची ही होळी आपल्याला शिकवत आहे की निसर्गाच्या नियमापुढे मानव लहान आहे. ग्रहणाचे सावट आपल्याला आठवण करून देते की प्रकाशाची किंमत अंधार असल्याशिवाय कळत नाही. या होळीला फक्त बाहेरचे रंग नका लावू, तर आपल्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार या विचारांची होळी करा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 3 मार्च 2026ला घाईघाईत धुळवड साजरी करण्यापूर्वी या नियमांचे पालन नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका, कारण तुमचे एक शेअर कोणाची तरी नुकसान टाळू शकते. अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसाठी कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा कृपादृष्टी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.